नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा चॅप्टर आज आपण कव्हर करणार आहेत. त्यातले सगळे आलेले प्रश्न वगैरे आपण बघणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणतं चॅप्टर बघणार आहोत तर पोलीस प्रशासन. विद्यार्थी मित्रांनो, यावर प्रत्येक पेपरमध्ये 1 ते 2 प्रश्न तरी विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, याचे क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. आपली 2025 पोलीस भरती असेल, तसेच आता मुंबई पोलीसची भरती चालू होणार आहे 11 तारखेपासून. आपण यासाठी हे खूप महत्त्वाचं चॅप्टर ठरणार विद्यार्थी मित्रांनो, आणि यावर आतापर्यंत आलेले आपण सगळे प्रश्न कव्हर करणार विद्यार्थी मित्रांनो. तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न बघा काय. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश डॅश या दिवशी प्रदान केला. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 2 जानेवारी 1961 रोजी या दिवशी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज यांनी प्रदान केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो 2 जानेवारी हा म्हणजे महाराष्ट्र पोलीस राज्याचा रेझिंग डे देखील, आपण पोलीस रेझिंग डे देखील किंवा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस देखील 2 जानेवारीला साजरा करतो. विद्यार्थी मित्रांनो, हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र राज्यातील डॅश डॅश या शहरात पोलीस आयुक्तालय नाही. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये धाराशिव. धाराशिव या जिल्ह्यामध्ये काय तर पोलीस आयुक्तालय नाही. विद्यार्थी मित्र, आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 12 पोलीस आयुक्तालय आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे शहरी भागासाठी असतात आयुक्तालय. तर ग्रामीण भागासाठी काय असतं विद्यार्थी मित्रांनो, तर ग्रामीण भागासाठी अधीक्षक असतात. म्हणजे टोटल असे 8 क्षेत्र आहेत जे परिक्षेत्र अधीक्षक कार्यालय म्हणून ओळखले जातात. किती अधीक्षक कार्यालय म्हणून ओळखले जातात. आणि हे धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये येतं. कोणतं? धाराशिव आपलं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, असे किती तर 8 अधीक्षक कार्यालय आहेत आणि 12 आयुक्तालय आहेत. शहरासाठी आयुक्तालय असते. असे किती येतं तर 12 आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याची आपण समोर इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये बघणार आहेत. चला जाऊ आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. आयुक्तालय आणि 8 अधीक्षक कार्यालय आपण सगळे समोर बघणारच आहे. बघा आता, लातूर जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हे नांदेडमध्ये येतो. कोणत्या? नांदेडमध्ये पोलीस परिक्षेत्रामध्ये. आता हे काय विद्यार्थी मित्रांनो, हे अधीक्षक कार्यालय म्हणजे हे ग्रामीण भागातलं असलं त्याला अधीक्षक कार्यालय म्हणतो आपण. हे ग्रामीण भागामध्ये येते. तर हे 8 अधीक्षक कार्यालयामध्ये. तर हे कोणतं येते? लातूर जिल्हा कोणत्या? तर नांदेड ह्या अधीक्षक कार्यालयामध्ये येतो. तर बघा, नांदेडमध्ये कोणत्या विद्यार्थी मित्रांनो, नांदेडमध्ये आपण बघितलं लातूर तर येतेच. तसेच नांदेडमध्ये हिंगोली येते. परत हिंगोली आल्याच्यानंतर परत परभणी येते. परभणी तसेच नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठवाडा विभागातील जे 8 जिल्हे आहेत ना, हे टोटल 2 अधीक्षक कार्यालयामध्ये आहेत. एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि दुसरं म्हणजे जे काय ते म्हणजे नांदेड जे आहे त्या अधीक्षक कार्यालयामध्ये येतात. एक छत्रपती संभाजीनगर आणि दुसरं नांदेड. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते येतात तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण असे येतात. याची डिटेल आपण समोर बघणारच आहे. तोपर्यंत हे लक्षात ठेवा. लातूर जिल्हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो तर नांदेड या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. बघा आता, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक येत नाही? बघा आता, याचं उत्तर काय येईल आपल्या? तर याचं उत्तर आहे आपलं सोलापूर शहर. हे सोलापूर शहर येणार नाही. कोणत्यामध्ये तर कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये. आता कोल्हापूरमध्ये कोणतं येतं आहे आपण बघितलं. परिक्षेत्र अधीक्षक कार्यालय टोटल किती आहे तर 8 आहेत. त्यामध्येच एक हे बघा येतं कोणतं आपलं कोल्हापूर येतं. आणि कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये कोणते येतात मग? तो कोल्हापूरमध्ये आपलं कोल्हापूर येते, डायरेक्ट कोल्हापूर येते. परत पुणे ग्रामीण येते. तसेच सोलापूर ग्रामीणसुद्धा येते. आणि परत कोणतं तर सांगलीसुद्धा येते. सांगली आणि परत येते सातारा. हे कशात येतात तर कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये येतात. कोणते? हे कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सोलापूर, सांगली आणि सातारा. हे बघा, सोलापूर शहर येते का तर नाही येत. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. सोलापूर ग्रामीण येते. आता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही?
आता बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय आपण आत्ताच बघितलं आपण. नांदेड काय ते नांदेड. इथं काय नाही, इथं आयुक्तालय नाही. इथं काय येईल तर कोणतं येईल तर परिक्षेत्र अधीक्षक कार्यालय जे ग्रामीण भागासाठी असते ते आपल्या नांदेडमध्ये येईल. नांदेडमध्ये बघितले आपण कोणते कोणते नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर इत्यादी जिल्हे याच्यामध्ये येऊन जातात. चला समोरचा प्रश्न. राज्य पोलीस दलाचे हे नियतकालिक मुखपत्र आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षातच ठेवायचं आहे. तर काय याचं उत्तर आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. राज्य पोलीस दलाचे हे नियतकालिक वृत्तपत्र कोणतं आहे तर दक्षता हे नियतकालिक वृत्तपत्र आहे. कशाचे? पोलीस दलाचे. बघा हे कधी तर दर महिन्याला प्रसिद्ध होते. दर महिन्याला प्रसिद्ध होणारे आहे कोणतं तर दक्षता हे दर महिन्याला प्रसिद्ध होते. आणि हे पोलीस दलाचे काय आपल्याला माहिती आहे मुखपत्र आहे. बघा हे लक्षातच ठेवायचे आपलं दर महिन्याला प्रसिद्ध होणारे आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे तर याचं उत्तर काय आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. रंग कोणता आहे पोलीस ध्वजाचा रंगाचा तर गडद निळा रंगाचा ध्वज आहे आपला पोलीस. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यात सांगायचं महत्त्वाचं म्हणजे पांढऱ्या रंगाच्या अक्षरात काय लिहिलेलं आहे आपल्याला माहिती आहे. सदरक्षण आहे, खलनीकरण आहे आणि हाताचा पंजाच दर्शवता याच्यात. हाताचा पंजासुद्धा दर्शवते. या लक्षातच ठेवायचं आपल्याला. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. काय महाराष्ट्राच्या पोलीस दलावर अभयदर्शक म्हणून हे चित्र आहे. आपण आत्ताच बघितलं होतं. तर काय हाताचा पंजा आहे. पोलीस दल अभयदर्शक काय आहे तर हाताचा पंजा आहे. आणि कलर कोणता आहे तर गडद निळ्या कलरचा आहे. बघा आता समोरचा प्रश्न. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे स्थापना दिवस या तारखेला साजरा केला जातो. आपण आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये बघितलं कधी तर 2 जानेवारी हा रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कधी तर 2 जानेवारीला. आता बघा समोरचा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे असते. विद्यार्थी मित्रांनो जेव्हा मी 2 ते 3 सेकंदाचा पॉज घेतो तेव्हा तुम्ही उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक आपलं 4 मध्ये मुंबई येथे आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कुठे तर मुंबई येथे आहे. बघा महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे याचं उत्तर जवळपास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्या काय दिले सदरक्षणाय खलनीग्राय हे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. चला समोरचा प्रश्न बघू आपण आता. हे आपले जे प्रश्न आहे समोरचे आता हे पदावरील प्रश्न आहेत. पदे पोलीस प्रशासनातील जे पदे आपल्या त्याच्यावरचे प्रश्न आहे. आता पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्ती पदोन्नती झाल्यास कोणते पद मिळते. बघा आता याचं उत्तर सांगा. याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये हेड कॉन्स्टेबल. बघा पहिल्या काय होतं तर पोलीस नाईक हे पद होतं. पदोन्नती पोलीस नाईक म्हणून मिळायची. परंतु 2022 पासून ते आपलं 2022 पासून ते पद रिक्त करण्यात आलं. कोणतं पोलीस नाईक हे पद रिक्त केलं. त्यानुसार आता काय पदोन्नती होते तर हे कॉन्स्टेबल ही पदोन्नती त्यालाच आपण काय म्हणतो हवालदार म्हणतो. ही पदोन्नती होती. आता किती वर्षांनी होत असते तर 10 वर्षांनी होत असते. ही पदोन्नती ही 10 वर्षांनी होत असते. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ पदोन्नतीने भरले जाते. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर काय आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पोलीस निरीक्षक हे जे पद आहे ते केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीने भरले जाते. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही. बघा याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये लान्स नाईक. लान्स नाईक हे पद पोलीस प्रशासनामध्ये आहे. बघा हे लान्स नाईक पद हे भारतीय लष्करातील हवालदार दर्जाचे पद आहे. कशातील तर लष्करातील हे हवालदार दर्जाचे पद आहे. त्याच्यामुळे हे पद आपल्या पोलीस प्रशासनामध्ये आहे का नाही तर हे लष्करामध्ये आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. पुढीलपैकी कोणता अधिकार सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे. कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे. बघा याचं उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक किती सांगत चला 57. याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये अप्पर पोलीस महासंचालक. आणि यांच्यावरचे जर कोणी म्हटलं तर यांच्यावरचे ते असतात आपले पोलीस डायरेक्ट महासंचालक. कोण असतात पोलीस महासंचालक हे अप्पर महापोलीस संचालकाच्या देखील वरचे
असतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा आता आपला समोरचा प्रश्न, पोलीस पदातील खाली पदांचा काय आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, चढता क्रम लावायचा आपल्याला. तर बघा आता याच्यातलं सगळे कोणते पद दिले आपल्याला, पोलीस महासंचालक, पोलीस विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक, तर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस महासंचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक. आता बघा चढता क्रमला सगळ्यात मोठं पद कोणी बघा 1 नंबरचं आपलं, तर कोणतं, पोलीस महासंचालक. आणि आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला चढता क्रम लावायचं म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे जावं लागेल. ते बघा त्याच्यानंतरचं कोणतं येईल, अप्पर पोलीस महासंचालक, मग त्याच्यानंतर येईल आपला 4. आणि बघा त्याच्यानंतर कोणतं येईल मग, आता आपलं त्याच्यानंतर आपलं 2 विशेष पोलीस महासंचालक म्हणजे येईल तर 2. कोणतं येईल, तर 2 येईल. त्याच्यानंतर येईल आपलं बघा, त्याच्यानंतर येईल आपलं हे पोलीस उपमहानिरीक्षक, त्याच्यानंतर येईल हे, आणि राहिलं आपला आता नंतर फक्त हे पोलीस अधीक्षक, तर येईल 3. बघा आता हा आहे चढता क्रम. मग आपल्याला काय करावं लागेल, 3, 5, 3 हे बघा 1 नंबर ऑप्शनमध्ये आपलं 3, 5, 2, 4, 1 म्हणजे सगळ्यात आपल्याला माहिती आहे सगळ्यात वर येईल पोलीस महासंचालक, त्याच्यानंतर येईल पोलीस अप्पर महासंचालक. विद्यार्थी मित्रांनो, एलिमिनेशन मेथडनं जायचं कधी बघा 4 आणि 1 आणि 4 इथंच आपलं उत्तर निघून जाते. बघा बाकीचे ऑप्शन डायरेक्ट सरळ कट होतात, त्याच्यामुळे एलिमिनेशन मेथडनं जायचं म्हणजे सोपं राहिलं. मी आपली पूर्ण एकदा तुम्हाला सांगून देतो, पूर्ण म्हणजे पदानुसार क्रम वगैरे एकदा आपल्या लेक्चरच्या शेवटला पूर्ण सांगून देतो, त्यामुळे तुम्ही ते शेवटपर्यंत बघायचं आहे लेक्चर. बघा आता पोलीस दलात, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात. परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलप्रकारे कोण असतात. बघा उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक. हे काय असतात, तर आपल्या पोलीस दला परिक्षेत्रामध्ये प्रमुख अधिकारी असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा आता आपण बघितला परिक्षेत्र किती टोटल, एकूण 8 परिक्षेत्र आहे, जे की कशासाठी असतात, ग्रामीण भागासाठी माहिती आहे. आणि आयुक्तालय किती, आपण टोटल 12 आयुक्तालय. आपण हे टोटल 800 परिक्षेत्र आणि आयुक्तालय टोटल समोर बघणारच आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. बघा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे काय, पोलीस अधीक्षक आणि पोलीस नाईक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक. आता यांचा पण सुद्धा पदानुक्रम लावायचा आहे, खालपासून वरीपर्यंत पदानुक्रम लावायचा आहे. बघा आता याच्यात बी आपण बघू आता सगळ्यात मोठं पद कोणतं असणार आहे आपलं, हे ते आपण त्याच्यानुसार जायचं आहे आपल्याला. बघा आता बघा सगळ्यात मोठं पद काय येईल आपला, तर हे पोलीस उपाधीक्षक येईल, तर 1 नंबरला येईल आपलं ब. त्याच्यानंतर कोणतं येईल, त्याच्यानंतर येईल बघा आता सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्याच्यानंतर येईल हे आपलं ड. त्याच्यानंतर काय येईल, तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बघा अ. आणि सगळ्यात खाली येईल क. तर आपला क्रम कुठे आहे, हा क अ ड ब. हे बघा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे आपला हा. हे बघा आपण ब आणि ड नुसार एलिमिनेशन मेथडनं जर गेलं तर आपला प्रश्न सुटते. हा क्रम मी तुम्हाला शेवटी सांगून देतो. बघा आता समोरचा प्रश्न काय, पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात. तर पोलीस अधीक्षक बघा उपअधीक्षक यांच्यात दर्जात म्हणजे कोणती चिन्ह असते. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये त्यांच्या खांद्यावर काय असते, तर 3 स्टार असतात. बघा पोलीस उपअधीक्षक जे असतोय, हे बघा आता हा जर ग्रामीण भागासाठी असला, ग्रामीण भागासाठी, आणि पोलीस अधीक्षक हे उपाधीक्षक पद ग्रामीण आणि शहरी आपण बघू. हे जर ग्रामीण भागासाठी असला तर याला आपण DYSP म्हणतो. हे आपण कुठून निवड होती यांची, MPSC मधून होती. हे जर ग्रामीण भागासाठी DYSP असतो आणि शहरी भागासाठी जर असला त्याला आपण ACP म्हणतो. कोणाला, पोलीस उपाधीक्षकांना. यांच्या खांद्यावर किती, 3 स्टार असतात. आणि हा जर लक्षात ठेवा, ग्रामीण भागासाठी असला DYSP म्हणतो आपण यांना, शहरी भागासाठी असल्या त्यांना आपण ACP म्हणतो. निवड कोण करते, तर MPSC द्वारे केली जाते. आता समोरचा प्रश्न बघा, पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय असते. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावर काय, 3 स्टार, लाल निळी फीत व मपुसे हे असते, आपण माहिती ठेवायला पाहिजे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र पोलीस ध्वजातील हे डॅश डॅश हे पारंपरिक चिन्ह आहे. तर याचं काय उत्तर आहे, याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये, तर काय, पंचकोनी तारा. महाराष्ट्र पोलीस ध्वजातील महत्त्वाचे पारंपरिक चिन्ह कोणतं आहे, तर पंचकोनी तारा हे महत्त्वाचे चिन्ह आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे आपल्या. बघा राज्य पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पोलीस
महासंचालक हे राज्य पोलीस दलातील सर्वात महत्त्वाचे किंवा सर्वोच्च पद आहे. तर कोणते? पोलीस महासंचालक. बघा समोरचा प्रश्न, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख डॅश डॅश हा असतो. कोण? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? बघा याचं उत्तर आहे पोलीस अधीक्षक. ह्या जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख असतो. आपल्याला जर विचारलं समजा काय राज्याच्या पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख कोण असतात, समजा आपल्याला असा प्रश्न जर विचारला राज्याचे पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख कोण असतात, तर याचं उत्तर द्यायचं आपल्याला आपल्या राज्याचे गृहमंत्री असतात. राज्याचे कोण? तर गृहमंत्री असतात. हे आपल्याला प्रश्न लक्षातच ठेवायचा आहे. आपल्याला इथं काय विचारलं, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो, तर आपलं उत्तर द्यायचं पोलीस अधीक्षक. आणि जर विचारलं आपल्याला राज्याचे म्हणजे राज्याचे पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख, हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. काय? तर राजकीय प्रमुख कोण असतात, तर राज्याचे गृहमंत्री असतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. हे आपले झालेले आजचे जवळपास 25 प्रश्न घेतले आपण. यामध्ये जवळपास 25 प्रश्न कव्हर केले. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण प्रशासनाचे प्रश्न घेतले हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता ही सिरीज आपण कंटिन्यू चालूच ठेवणार आहे. म्हणजे येणाऱ्या 2025च्या पोलीस भरतीसाठीच उपयुक्त ठरेल अशी सिरीज आपण कंटिन्यू चालूच ठेवणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असेच भेटू आपण नवीन क्वेश्चनमध्ये, नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.